तर फडणवीस सुधार मनाचे आहेत असा विधानसभा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। महापौर पदावरून त्यांनी हे विधान केलेलं आहे। तर फडणवीस उदार मनाचे आहेत असं विधान रवींद्र चव्हाणांनी म्हटलं। आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील असंही रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं। आता तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे महापालिका निवडणुका। तर मग महापालिका निवडणुकांमध्ये युती करणं, तीनही पक्ष एकत्र असतील की स्वतंत्र? खरं तर महायुती ही आम्ही वारंवार सांगतोय की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आता येणाऱ्या काळामधल्या ह्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील। आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता अधिवेशन संपल्यानंतर त्या विभागांमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमचा प्रवास होणार आहे। तिथले असणारे प्रमुख कार्यकर्ते, तिथले असणारी आमची जिल्ह्याची टीम, या सगळ्यांबरोबर तिथले लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांची एक जी भेटीगाठी म्हणा किंवा त्यांच्या असणाऱ्या समस्या आहेत त्या सगळ्या जाणून घेऊन कार्यकर्ता आणि नेता या सगळ्या गोष्टी एकत्रपणे या सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे। आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने महायुतीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक चांगल्या पद्धतीचं वातावरण हे तयार करणं हे गरजेचं आहे। पण सगळ्या निवडणुका महायुतीच एकत्र लढू, काही महायुती पूर्ण एकत्र लढू, महायुती म्हणूनच लढू। आणि मग मुंबई आणि ठाणे महापालिका या सर्व ठिकाणची असणारी त्या ठिकाणची असणारी परिस्थिती महायुतीला अतिशय पोषक आहे। त्यामुळे आम्ही सर्व निवडणुका या महायुतीतच लढणार असं सध्या तरी आम्ही ठरवलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलंही महायुतीचे सर्व कार्यकर्ते टाकतात। त्यात लक्ष असेल बीएमसी, मग शिंदे आणि दादांचा फार काही राष्ट्रवादीचा नाहीये, पण मग शिंदे आणि भाजप असं 50-50 हे आज या संदर्भातलं खरं तर विचार करणं योग्य नाही। त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती त्यांची कोर टीम, आमची कोर टीम ही सगळी मंडळी बसून मग त्या संदर्भातल्या काय जागा वाटप असू शकतात किंवा कशा पद्धतीने कराव्या एकदम चांगल्या पद्धतीने आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, एकदम यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे। माहिती म्हणून कसं जागांचं वाटप करावं, काय करावं ही सगळी मंडळी एवढी वर्ष राजकारणामधला यांचा अनुभवसुद्धा आहे। त्यामुळे पॉझिटिव्ह हे महापौर ही या संदर्भातलं आमचे तर देवेंद्रजी तर तुम्हाला माहीत आहे अतिशय उदार आहेत। ते काय त्यावेळेला निर्णय देऊ शकतील कोणासाठी, देवेंद्रजींनी जे ठरवलं तर आम्ही देऊ।